नाशिक जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे। 2 दिवसांपूर्वी 2 गटात झालेल्या हाणामारीतील जखमींची पुन्हा जिल्हा रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये हाणामारी पाहायला मिळाली आहे। जिल्हा रुग्णालयातील हाणामारीचा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। मारामाऱ्या सुरू असताना डॉक्टर, महिला कर्मचारी, परिचारिका या घाबरल्या होत्या। रुग्णालयातील खुर्च्या, स्टूल एकमेकांना फेकून मारण्यात आले। या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटना या मात्र आक्रमक झालेल्या आहेत। 2 दिवसात रुग्णालयामध्ये सुरक्षा रक्षक आणि पोलीस तैनात केले नाही तर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर आज काळ्या फिती लावून इथं निषेध नोंदवण्यात आलेला आहे। नाशिक जिल्हा रुग्णालयातली दृश्य आपण बघतोय। तब्रेज शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। तब्रेज, नेमकं काय घडलंय, काय अधिक सांगाल? 2 दिवसापूर्वी नाशिकच्या भद्रकाली परिसरात 2 गटात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती। त्याचं रूपांतर मारहाणीत झालेला होता। त्या घटनेमध्ये दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये जे लोक होते ते जखमी झालेले होते आणि त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पोलिसांकडून पाठवण्यात आलेलं होतं। मात्र हे दोन्ही गट जिल्हा रुग्णालयात समोर आले आणि जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आहे त्या विभागामध्ये या दोघांमध्ये दोन्ही गट समोर आले आणि दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली। त्या ठिकाणी जे परिचारिका होते ते परिचारिकांची सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि त्या संदर्भात आज जिल्हा रुग्णालयात परिचारिका संघटनेच्या वतीने काळी फीत लावून आंदोलन करण्यात आलेलं आहे। तसंच 2 दिवसात सुरक्षा रक्षक आणि पोलीस नेमले नाही तर आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। एकूणच या घटनेमध्ये आपण बघू शकतोय का मोठ्या प्रमाणात 2 गट या ठिकाणी समोर आलेले होते आणि संपूर्ण जे अतिदक्षता विभाग आहे त्या विभागामध्ये यांची 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। अगदी तब्रेज, आपण बघतोय की इथं अगदी खुर्च्या बिर्च्या एकमेकांना फेकून मारलेल्या आहेत। त्यामुळे हॉस्पिटलमधले कर्मचारी जे आहेत ते कोणी जखमी झालेले आहेत का आणि पोलीस या रुग्णालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था आहे की नाही? बरोबर आहे, जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर पोलीस चौकी बांधण्यात आलेली आहे। तसेच जिल्हा रुग्णालयात संपूर्ण गेटवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। जशी ही घटना झाली त्या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक होते आपण दृश्यांमध्ये बघू शकतो का ते सुरक्षा रक्षकांनी धावून आले आणि ते जे 2 गट नक्कीच तब्रेज, आपण बघतोय की या ठिकाणी कशा पद्धतीनं 2 गटात ही हाणामारी झालेली आहे, परंतु पोलीस तसंच सुरक्षा व्यवस्था मात्र वाऱ्यावर असल्याचंच या दृश्यांमधून पाहायला मिळत आहे। हे दृश्य आपण बघतोय नाशिक रुग्णालयामध्ये 2 गटात हाणामारी झालेली आहे। परिचारिकांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्यामुळे आता त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिलेला आहे।